नमस्कार, कोकणची दुनिया या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत। आजचा नवा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की मोंगा कोकणात आता थंडी मस्तपैकी पडले आणि मोंगाची तयारी आमच्याकडे सुरू झाली। शेंगा आहेत, मडका आहे, बटाटा आहे आणि सध्या मार्गशीर्ष असल्यामुळे आम्ही पहिला व्हेज मोंगा लावतोय। काय पप्पा? हो। आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आम्ही मोंगा लावतोय। खास पप्पा आहेत, त्यांनी भामरूड पण आणलाय तिकडे आणि आता तुम्ही बघालच मोंगा करण्याची पद्धत। आणि शेकोटी पण पेटवले, गावठी शेंगा आहेत या। आणि कणीस आम्ही आणायला गेलो होतो पण मार्केटमध्ये कणीसच अवेलेबल नसल्यामुळे आम्हाला बटाटे आणि पावट्याचे जे शेंगा आहेत ते आम्हाला लावून आजचा मोंगा करायचा आहे। पहिला मोंगा आहे, साधारणतः आम्ही वर्षभरामध्ये असे करतो प्लॅन छोटे छोटे। आणि आत्ताच्या हा जो मोंगा आहे याला पोपटी पण म्हणतात आपल्या ठिकाणी कोकणात। तुम्ही बघायला जाता प्रोसिजर काय आहे ते। तर आता मोंगा जो आहे तो तयार करतोय। सगळ्यात प्रथम पप्पाने शेंगा टाकल्यात, तुम्ही कॅमेऱ्याजवळ घेऊन या बघा। आतमध्ये शेंगा टाकल्यात, त्याच्यानंतर थोडंसं मीठ चवीनुसार आणि त्याच्याबरोबर ओवा हा टाकला जातो आणि भांबरूडचा जो पाला आहे अशा प्रकारे, आणि थोडेसे बटाटे पण आहेत, रताळी आहे, कारण का आजचा व्हेज मोंगा आपण लावतोय। काही दिवसांनी आपण नॉनव्हेज मोंगासुद्धा आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत। तर ही पूर्वतयारी आहे। त्याच्यानंतर तिथे शेकोटीसाठी आम्ही शेणी वगैरे आणल्यात आणि पेंडा पण आहे, तुम्ही बघू शकता, दाखवा कॅमेऱ्यामध्ये। तर आता हा भरून झाल्यानंतर साधारणतः 20 ते 25 मिनटं आम्ही मोंगा इथे ठेवणार आहोत। तुम्ही बघालच गेले किती दिवसापासून आपण प्लॅन करत होतो, 8 दिवसांपासून आम्ही प्लॅन करतोय की मोंगा करायचाच। तर आजचा हा योग फायनली आलेला आहे आणि आज आम्ही मोंगा लावतोय। पहिला मोंगा अगदी डिसेंबर सुरू झाला आहे आणि व्हेज आहे। याच्यानंतर नॉनव्हेजचा सुद्धा आम्ही तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहोत। आणि अस्सल गावठी पद्धतीने हा मोंगा बनवला जातो। बघा मस्तपैकी शेंगा आहेत, रताळी आहेत, बटाटे, त्याच्यानंतर मीठ, ओवा आणि असा गच्चपैकी शेंगा टाकून त्यामध्ये भरायचं। तरीत आत्ता बनवायला 10 ते 15 मिनटं जातात आणि त्याच्यानंतर हा मोंगा आहे तो अगदी शेकोटी केले, म्हणजे शेणी वगैरे टाकून निखारे केलेत आणि त्याच्यामध्ये 20 ते 25 ना झाले शेंगा। हो, हा 25 मिनिटांमध्ये हा मोंगा तयार होतो। लवकरच तुम्हाला बघायला भेटेल। पप्पा भांबरूड आणतायत, हा बघा पाला, ज्याची स्मेल म्हणजे ज्याचा जो वास आहे तो अगदी छान असा वास मोंग्याला येतो। थोडासा पावट्याच्या पण आम्ही हे आणलेत, झाड आणलेत, वेलीच आहेत या एक प्रकारच्या। आणि हे जर टाकलं नाही तर मोंगा खाण्यात काय मजाच नाही। अगदी घट्ट असा पॅक करून टाकायचे, हवा जायला नको। एकदम टाळे हवे। हा टाका, मी आणतो टाळे, अजून टाळे लागणार आहेत पप्पांना। टाळे आला, चला टाळे आणायला चला आमच्यासोबत। तर इथे थोडीशी लागवड केली पावट्याची, तिथेच आम्ही जातोय टाळे आणायला। गावचा परिसर असल्यामुळे अशा गोष्टी होतच असतात। या दिसतंय का रे मी कॅमेऱ्यामध्ये? खाली बघत या। हे बघा पावट्याच्या शेंगा, तुम्ही यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये अंकितने तुम्हाला दाखवलेलंच असेल। मी त्यातले 1-2 रोपं काढून आणतोय। पप्पा किती पाहिजेत? 2-3 नको। तर हा बघा चपाला, त्याच थोडा टाकायचा असतो, पप्पांना कमी पडलाय म्हणून घेऊन जातोय। या एकदा बघून ठेवा। तर तयारी झाली आणि आपल्याकडे थंडी सुद्धा एकदम कडक आहे। मागील 2-3 दिवसांपासून अगदी हात हलतात एवढी थंडी आहे। काय पप्पा थंडी आहे की नाही? पण पप्पांना थंडी वाजतच नाही, अगदी ते बनियनवरती आहे। तर असा हे जे मडका आहे अगदी पॅक झालंय आणि थोड्याच वेळात आपण इथे ठेवतोय भाजण्यासाठी। कोकणामध्ये आपल्याकडे पोपटी लावणे हा प्रकार खूप असतो।
तर इकडं आपण तयार केला आहे, शेणी टाकल्या अगोदर, म्हणजे हे जे आपण मडकं ठेवलं की पोपटी मस्तपैकी आतमध्ये वाफ लागून शिजलं पाहिजे. याच्यासाठी आपण 20 ते किती ठेवणार आहोत साधारण? एक 25 मिनिट एक 25 मिनटं ठेवणार आणि त्याच्यानंतर आपला मोंगा तयार. तयार. बघा वरतून पप्पाने अगदी घट्ट असं जाम दाबून घेतलंय, हवा जाणार नाही. आणि मोंगा तयार झाला. आत्ता ह्याच्यावरती पालथी टाकायचा आपल्याला तो मडका. पप्पा पसरवू काय आधी? जरासं हे. थांबा थांबा, आधी आम्ही पसरवतो. मस्त की निखारे झालेत आणि शेणी येतात आतमध्ये आम्ही टाकलेत पहिल्या. दाबू नका असं, जर थोडंसं मडकं जुनं आहे. किती कोणी घे. आणि आता शेणी लावायची आहेत. हे बघा शेणी पण जवळच आहेत आमच्याकडं. पप्पांकडे म्हशी आहेत की नाही हो? आहो. त्यामुळे शेणी सुद्धा घरातच आहेत आमच्या. तर शेण्या लावतोय बाजूला, जेणेकरून मडक्याला वाफ लागेल आणि आपला मोंगा लवकरात लवकर वाफेवर शिजेल. आणि याची टेस्ट ही वेगळीच असते. काय पप्पा? चिकन मटन पेक्षा वेगळे आहे. आजचा वेजचा मोंगा आहे. आणि आमचे पप्पा जाम हौशी, कारण का आमचा हा अचानक भयानक ठरला प्लॅन. पण आमचा गेल्या आठवडाभर चालू होतं प्लॅन की मोंगा लावायचं, पण आम्हाला काही योगायोग भेटला नाही. पण आज हा आमचा पहिला प्लॅन सक्सेसफुली होणार आहे. काय हो पप्पा? होणार. आणि खास अंकित पण आलाय. तुम्ही बघत असाल की कॅमेरा शूटिंग तोच करतो. तर मस्तपैकी आता मागं तयारी चालू आहे. ते बघा पप्पा आणि दादा तयारी करतायत. मी मागासपासून बोलत नव्हतो, जरा कॅमेरा पकडलेला. तर दादा बोलवतोय आता, तिकडेच जातो. जर आता मी काय दिसणार नाही कॅमेरामध्ये, दादा आणि पप्पा दिसतील. तर आता बघा मोंगा तयार होईल थोड्या वेळात. म्हणजे आता सध्या तरी तयारी चालू आहे. मडका वगैरे लावलेला आहे. झालाय आम्हाला. पेंडा टाकून आता पेंडा टाकल्यावरती पप्पा हे घे माचीस. आता 20 ते 25 मिनटं अगदी आपण पेंडा पेटवायचा. शेणी टाकल्यात जेणेकरून निखारे कायम राहतील. आणि अजून पेंड्यावरतीच आम्ही हा साधारण किती पेंड्यात आपल्याला मोंगा करायचा आहे? एक 2-3 पेंड. 2-3 पेंड्यात हा मोंगा होईल आमचा. सावकाश. आता पेटेल ते. आता वाफेवरती मस्तपैकी आपला मोंगा पुढील 20 मिनिटात तयार होईल. थंडी पण लागते आणि शेकोटी पण होते. शेकोटी पण होते आणि आपला मोंगा पण होतोय. अगदी 20 ते 25 मिनिटात आपली पोपटी, यालाच मोंगा म्हणतात, तो आपला तयार होईल. पप्पांनी लावले. आता जरा आवरावर आहे. हे बघा, हे मसाला होता, मीठ घेतलंय आणि ओवा पप्पांनी टाकलाय. पोटासाठी चांगला असतो आणि चवीसाठी देखील मीठ. या गोष्टीच आपण जास्त वापरले, बाकी जास्त काय वापर केला नाही. आणि शेंगा आणि थोडेसे बटाटे आणि रताळीसुद्धा होती, ते आपण मोंग्यात टाकले. आजचा हा आपला व्हेज मोंगा आहे. नॉनव्हेज मोंगासुद्धा तुम्हाला पोपटी लवकरच पाहायला मिळणार आहे. आता आपण 20 ते 25 मिनटं थांबतोय. अगदी मस्तपैकी गरम होऊ दे मडकं. आणि आपल्या वाफेवरती ज्या मोंगांची म्हणजे ज्या शेंगा आहेत त्यांची टेस्ट तुम्ही जी घ्याल ती अजबच असेल. पप्पा अजून किती मिनटं? 25 ना? 25. हां, तुम्ही आता बघू शकता मोंगा होतो. यस, एक टाईमपास म्हणून आम्ही भेळ केले म्हणून आम्ही भेळ खातोय. भेळ खायला या. किती मिनटं झाली पप्पा लावलेला? एक 5 मिनटं झाले. अजून 10-15 मिनटं बाकी आहेत. 20 मिनटात मोंगा तयार होईल. हा पेंडा आहे वरती जळलेला आणि पेंड्यातला निखारा जिवंत राहतो म्हणून जास्त काय टाकायची गरज नाही. तुम्ही बघू शकता इथे आतमध्ये निखारे अजून जिवंत आहेत, त्याच्यावरतीच मोंगा आपला तयार होतोय. थोड्या वेळात तुम्हाला बघायला भेटेल कोकणातली पोपटी. बळकाल्या 2-3 वेळा पेंडा टाकावा लागतो. शेकोटीसाठी पण वापर करतो आपण. यावरती थंडी जाम पडले ना अंकित? हो. पप्पा येत आहेत, जरा थोडा वेळ ब्रेक घेतली नाही, तोपर्यंत मला लक्ष ठेवायचं आहे. 20 मिनिटातली 10 मिनटं झालेत. अजून 10 मिनटं वाट बघायची आहे. आता थोडासा पेंडा टाकायचा वरती, म्हणजे अजून उरलेला होईल. गेले किती दिवसांपासून, 2 आठवड्यांपासून आम्ही मोंगा करायचा करतोय. पण यावेळी आमचा प्लॅन सक्सेस झाला आहे. मागच्या वेळी शेंगा वगैरे आणलेल्या, पण तयारी नसल्यामुळे आम्ही त्या उकडून खाल्ल्या फक्त. पण आता लगेचच तुम्हाला, आता शेवटची 10 मिनटंच राहिलेत.
बघा आपोआपच पेटलाय. आता बहुतेकशे 20 मिनटं आता होत आलेत आणि थोडंसं आम्ही टाकलाय गवत वगैरे. आता पप्पा सांगणार आहेत की मोंगा तयार झाल्यानंतर चेक कसा करायचा. हे बघा पप्पा पण इथं आहेत, कॅमेरा जाऊ दे त्यांच्याकडे, सांगतील ते. पप्पा सांगा काय. 1-2 मिनिटात म्हणजे ते सगळं हे मोंग्याचं हे कार्यक्रम पूर्ण करणार आहोत. चेक कसा करायचा सांगा. चेक करायचं ते दाखवतो तुम्हाला सगळ्यांना. पद्धत किती आहेत आपल्याकडे चेक करायच्या. चेक करायची एक सुरुवातीला म्हणजे झालंय की नाही ते बघायचं आहे. सुरुवातीचाच मोंगा आहे. आता सांगतीलच लगेच ते कसे चेक करायचे ते. हे बघा मस्त की 25-20-25 मिनटं ठेवायचं असतं, त्याच्यावरती ठेवायचं नाही. त्याच्यावरती ठेवला तर शेंगा करपायला लागतात आणि मोंगा ही होतो, करपतो बहुतेकसा. हे कसं त्यामुळे- गावठी शेंगांचा वास येतो ना लगेच. पप्पा चेक करतायत आता मोंगा झालाय की नाही. आता ते तिथे जवळ आले झाली की का 20-25 मिनिटं झाली अंकित? हो झाले. बघा चेक केली. थांबा थांबा सावकाश सरकव ना. नाही नाही घाबरू नका. शूटिंग झालं आपली. वास येतोय काय? वास येतोय. काय वरचा काढताय काय फक्त हो हो भांबुर्डा. दाखवतो म्हणजे तुला ते सगळं भांबरूट पाळा म्हणजे पावट्याचा. तर पप्पाने मोंगा अगदी 20-25 मिनिटांनी काढलेला आहे. मोंगा अगदी तयार आहे. वाफा पण येतात आणि मस्तपैकी वास पण येतोय. आणि सुरुवातीला टाकलेला जो भांबरूटचा पाला आहे तो पप्पाने काढतायत. ही गावठी आणि जुनी पद्धत आहे. गावरान पद्धत आहे. आणि काय आता मोंगा आपला तयार झालाय. कॅमेरा जवळ ये दाखवायला आतमध्ये. नाही अजून ते पाला काढताय आतला. काढा काढा लवकर काढा. सावकाश पप्पा. हात भाजतायत. हात भाजतायत आणि दादाचा पण हात भाजलेला आहे मस्तपैकी. मोठा घ्या उद्या हात सोडतील. आणि ही बघा टेक्निक एकदम मस्तपैकी आहे. 2 काट्या घेतली नाही त्याने काढतात आपले. काढा काढा. बघितलं तर थोडंसं कष्ट आहेत. थोडेसे नाही जास्तच आहे. शेंगा काय दिसत नाही आहेत, शेंगा आहेत. भरपूर टाकल्यात. नुसता पाला दिसते वरती. तो सुरुवातीलाच पाला टाकायला बस लागतो. आता काढा. आणि आता बघा मोंगा तुम्ही जवळ होते जवळ येऊ दे चेहरा दाखवू की. हा बघा सगळा मोंगा आणि सगळ्या शेंगा तुम्हाला बघायला भेटतात. तर मस्तपैकी मोंगा तयार झालाय. आता सध्या पप्पा हे काढतात आपले जो पाला भांबुर्डाचा पाला आणि पावट्याचा पाला टाकलेला तो काढताय. पावट्याचा पाला. आणि मस्तपैकी वास येतोय. हा बघा शेंगा तर झाल्यात एकदम परफेक्ट. खाऊन दाखवतोयस काय? तुम्ही दाखवा खाऊन. दाखवा खाऊन एक एक मिनिट. केक काढा गरम असेल तर. आता पप्पा आपल्याला टेस्ट करून दाखवतील एक शेंग. दादा जरा तिकडे काम करतोय आणि एक शेंग काढलेली आहे आपल्या पप्पाने आणि आता सोलतील एक शेंग आणि टेस्ट केलेली आहे डायरेक्ट. झाले काय शिजलेत काय? एक नंबर. एक नंबर. तर फायनली आपला मोंगा रेडी आहे आता खाण्यासाठी. पप्पाने टेस्ट केली नाही. तर मोंगा तयार झाला आहे पण मडकं गरम आहे. आम्ही गोंडपाट घेतलं आहे आणि आत्ता हे गरम आहे त्याच्यामुळे गोंद वापरले पकडायला. तो तर फुटेला आता हलक्या हाताने होता. मोंगा बघू शकता थोड्याशा करपल्यात. जरा बघा आहेत काय. मीठ कमी आहे. काढ काढ थोड्याशा आहेत. तर अशा प्रकारे आपला फायनली जो मोंगा आहे ज्याची आपण वाट बघत होतो तयार झालेला आहे. पप्पा आता टेस्ट करूया बघूया. तर मोंग्यामध्ये थोड्याशा शेंगा ज्या करपल्यात त्या बाजूला असल्यामुळे थोड्याशा करपल्यात पण बाकीचा मोंगा एकदम मस्त झाला आहे. बटाटे त्याचबरोबर रताळी अगदी छानशी शिजलेत आणि तुम्ही देखील आमच्यासोबत मोंगा खायला या. तर आजचा हा नवा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि कोकणची अशा प्रकारची वेगवेगळी दुनिया पाहण्यासाठी आपल्या कोकणची दुनिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुन्हा नव्या व्हिडिओमध्ये. पप्पा बाय बाय करा. बाय बाय.